नुकतंच भारत पाकिस्तान युद्ध संपलंय, मात्र आता युद्धभूमीवरील भविष्य बदलतंय। भारतीय सेना एका नव्या युगाच्या दिशेने वाटचाल करते, जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मशीन लर्निंग आणि बिग डेटा तंत्रज्ञान युद्धाची रणनीती बदलणार आहेत। चला जाणून घेऊयात ही क्रांती कशी घडणार आहे आणि याचा भारताच्या संरक्षणाला काय फायदा होणार आहे। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। मे 2025 मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरनं भारतीय सेनेला एक महत्त्वाचा दुवा सापडला। पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईत ड्रोन हल्ल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला। यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे भविष्यातील युद्ध केवळ शस्त्रांवर नाही तर तंत्रज्ञानावर अवलंबून असेल। याच अनुभवातून भारतीय सेनेने AI, मशीन लर्निंग आणि बिग डेटा तंत्रज्ञानाला लष्करी रणनीतीचा केंद्रबिंदू बनवण्याचा निर्णय घेतलाय। ड्रोन स्वार्मिंग, रिअल टाइम युद्ध निरीक्षण आणि स्मार्ट वॉर रूम्स यांच्या माध्यमातून भारतीय सेना 2026-27 पर्यंत युद्ध क्षमता वाढवणार आहे। युद्धभूमीवरील माहितीचा ओघ आता सेकंदात समजला जाणार आहे। AI आधारित टेक्स्ट समराइज लांबलचक अहवाल काही सेकंदात संक्षिप्त करतात। रिअल टाइम चॅटबॉट्स कमांडर्सना तात्काळ माहिती पुरवतात, तर व्हॉइस टू व्हॉइस टेक्स्ट सिस्टीम ठेवलेल्या आदेशांना त्वरित लेखी स्वरूपात बदलतात। ड्रोन, उपग्रह, विमाने आणि जमिनीवरील सेन्सर्स मधून येणारा डेटा एकत्रित केला जाईल आणि AI हे कमांडर्सना जलद आणि अचूक निर्णय घेण्यास मदत करेल। चेहरा ओळखण्याचं तंत्रज्ञान आणि हालचाली शोधणारी यंत्रणा शत्रू राष्ट्राचे धोके आधीच ओळखेल। या क्रांतीला गती देण्यासाठी भारतीय सेनेनं डायरेक्टरेट जनरल ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम्स अर्थात DGIS अंतर्गत एक विशेष AI टास्क फोर्स स्थापन केलाय। ही टास्क फोर्स सेनेच्या विविध शाखांमधील तज्ञांचा समावेश करेल आणि AI तंत्रज्ञानाचा सर्वंकष वापर निश्चित करेल। यामध्ये सैनिकांचं प्रशिक्षण, लॉजिस्टिक्स व्यवस्थापन, गुप्तचर संकलन आणि सोशल मीडिया सारख्या ओपन सोर्स माहितीच्या विश्लेषणाचा समावेश आहे। ड्रोन स्वार्मिंग हे एक गेम चेंजर तंत्रज्ञान आहे। अनेक ड्रोन्स एकत्रितपणे गस्त घालतील, हल्ले करतील आणि माहिती गोळा करतील। स्मार्ट वॉर रूम मध्ये रिअल टाइम डेटाचं विश्लेषण होईल, त्यामुळे कमांडर्सना युद्धभूमीवरील प्रत्येक हालचाल तात्काळ समजेल। AI आधारित सिम्युलेशन सैनिकांना जटिल युद्ध परिस्थितीसाठी तयार करतील। प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स उपकरणांच्या अचानक बिघाडाला आळा घालेल। GPS उपलब्ध नसलेल्या ठिकाणीही AI आधारित नेव्हिगेशन सैनिकांना मार्गदर्शन करेल। DGIS येथे एक AI लॅब स्थापन होते, जिथे नव्या AI मॉडेलची निर्मिती आणि चाचणी होईल। हे तंत्रज्ञान फक्त सेनेपुरते मर्यादित नसेल, तर नौसेना आणि वायुदलासोबत एकत्रितपणे कार्य करेल। त्यामुळे तिन्ही दलांचा समन्वय वाढेल। नव्या उपकरणांच्या खरेदीमध्ये AI क्षमता आता अनिवार्य असेल आणि जुन्या उपकरणांनाही AI ने सुसज्ज केलं जाईल। भारतीय सेनेची ही AI क्रांती केवळ एक संकल्पना नाही, तर भविष्याचा वेध घेऊन उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे। 2026-27 पर्यंत भारतीय सेना तंत्रज्ञानाने सज्ज असेल। ऑपरेशन सिंदूरनं तंत्रज्ञान युद्धाचा मार्ग बदलू शकतं हे दाखवून दिलं। त्यामुळे आता भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्या शत्रूंना सावधान राहावं लागणार आहे। एवढं खरं। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।